चला बरं बरं, मला घरी खूप काम आहे. हा सतत कदा हिची गायच असते. लग्न पण केलं गायचं आणि 2 पोरं पण झाली गायचंच. असू दे तुझ्यासारखं नाही, हळू 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 बाई माणसाने कामामध्ये कसं चप्पल असतं. आग लागली मिलीच्या तोंडाला. म्हणे बाई माणसं कामाच्या पोळाचं. मिली उठते 12 वाजता आणि मला शिकवते कामाचं. अगं माझ्यासारखी कामं केलीस ना तर तुझं कंबरडा पण जागेवर आहे तुला. आणि मी काय म्हणते, मी कशाला एवढी मुरटते. मग मुरडायला नको, माझं नवीन लग्न झालं. काय म्हणे मिलीचं नवीन लग्न झालंय. मिलीचं कसं आहे माहिती का, दिसते राजपुरा ना तरी बी पाळणा आलं ना. ए चंद्रे, तू माझ्या वाटेला जाऊ नको, माझं मी बघेन. पाळणा हलवायचं. मला काय गरज आहे तुझ्या वाटेल जायला. खूळ लागले होय मला तुझ्या वाटेल जायला. तिकडून चंदा मेंदा होईल ना माझा. राधाबाईला सांगून ठेव बरं. चंद्रा काय नक्की कशा तिला काय पण बोल. अगं हीच माझ्याशी भांडत जाते सारखी. अगं राधाबाई, ही चंद्रे नुसती भांडते माझ्याशी वच्चा वच्चा. अगं चांगल्यातच म्हटलं ना, तेवढंच 1 दिवसाचं जेवण भेटल म्हणून म्हटलं. राधाबाई तू इकडे. तू जेवणात बघ, तुला जेवणातच बघ, तुला बाकी त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. तुला माहितीये लय भरपूर काही ना काही शिस्त. मिलीचं कसं आहे माहितीये का, सदन कदा नवऱ्या सगळं ती भांडतच असते. तो कसा पाळणं हलल त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ते आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं. अगं पाळणं हालायला वेळीला पाणी नको का घालायला. राधाबाईला सांग, माझ्याकडे येऊ नकोस तू. तू माझ्या वाटेला जाऊ नकोस हं? काय तिथं. अगं अगं ती काय एवढी शांत. अगं बाय माझी ये इकडे तरी. का शांत तू? सावकाश, तिला जास्त धक्का देऊ नको, पोप बी केल तिला. शांत रे, तुला सांगते मी, माझ्या वाटेला जाऊ नकोस. अगं मी काय म्हणते, तुझा आवाज कशाला बसत आला का, आंबे बिंबा खाल्लंस की काय. बरं बाई राहू दे. अगं मी काय म्हणते, तू एवढी शांत का. का तुला बघत नाही? तसं नव गावभर हिंडत असतेस ना बोंबलं ते म्हणून म्हटलं. इथं आता गप राहिलीस ना म्हणून म्हटलं. कारण हिला घाणेरीचं वय हिकडलं जाऊन तिकडं सांगायची, तिकडलं जाऊन इकडं सांगायची. चंद्रा तिचं राहू दे, तुला बाजाराला वेळ कसा काय भेटला? तिचं राहू दे काय तिचं राहू दे. अगं ती दिसत असली एवढीशी ना तरी लई चप्पल. चंद्रे बरोबर बोलली. काय तर काय ऐक ना तू माझ्या मागणं. तुझ्याच राणी तू काय म्हणत होतीस ग. तर तुला बाजाराला वेळ कसा का भेटला? अगं भेटला म्हणजे काढायला नको, नाही तर परत उद्या म्हणाल चंद्रीला बाई मानपान द्यावं लागतं. द्यायलाच लागतो. काय म्हणालीस. नाही काय द्यायला लागतो. काय नाही द्यायला लागतो. पुढचं काय ग. आणि तुझा बचत गट ग. अगं काय सांगू, बचत गट सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नावाने मीच म्हणून टिकली. दुसरी परिस्थिती गेली असती यावाला तिकडून बचत गट तुमचा. आणि मी काय म्हणते, अगं तुमचे 2 महिन्याचे पैसे राहिले भरायचे ते कधी भरताय. दिला माझ्या भावाने. काय म्हणे मेली दिला माझ्या भावान. साधारण का भूत तुझा गुत्त्यावर असतो दारूच्या. चंद्रे मी तुला सांगून ठेवते हा, मी तुला शेवटचं सांगून ठेवते. मग पहिलं कधी सांगितलं होतंस. काय काय तुझ्या पैशांचं काय. ती पण दिले, विसरलीस. ए कधी आली होतीस माझ्या घरात द्यायला पैसे. माझ्याच घरात येऊन घेऊन जातात पैसे. 4 दिवसांनी देते व्याज आणि मला रोख रक्कम पण देते म्हणून. पैसा अजिबात देत नाही. आणि ह्यांच्या घरात कधी महागाई गेली ना की एकीचं काय तोंड दुखतं, एकीची काय मान दुखते, एकीचं काय पाय दुखतो. अगं चंद्रे मला सांग, तुलाच वेळ कसा भेटला पण घरातून. अगं काय तू सांगत असतेस ना मला हे काम आहेत, मला ती काम आहे. अगं काय करू, भरपूर कामं असतात. तिलाच मगाशी सांगितलंय भरपूर कामं असतात म्हणून. कसली काम असतात सांग कसली मला म्हणजे एकदा. काय. अगं एक दिवस घराकडे येऊन बघ मग तुला समजेल काय कामं करते ती. काय काम करते अगं काय कामं म्हणजे. मला ऐकायचं ते सांग. जेवढी उतावळी झाली ऐकायला. अगं सकाळी 4 वाजता उठते, 10-15 माणसांच्या भाकऱ्या बसते. त्याच्यात सकाळी माझी 2 पोरं ती जातात शाळेला, कारभारी जातो कामावर, त्यासून द्यायला लागतो डबा. आणि सासू सासरे जागेवर. आग लागली सासूच्या तोंडाला ग. अगं लग्न झाल्यापासून मी बनवतीच लागले माझ्या मागं. नाहीतर काय. अगं मेलीचं तोंड काय पण नाही. सकाळची काय उठायला ती संध्याकाळी तोंड बंद करीत नाही. तुझ्यासारखी सुनबाई असल्यावर तिचं कसं तोंड गप्प राहील. अगं आता थोरली सून म्हणून सगळं सांभाळून घ्यायला लागतं. अगं राधाबाई तिचं कसं आहे माहिती काय, मोठं घर पोकळ वाचा वारा जाई वाचा वाचा. सांभाळून सांभाळून एकदा वाचा मोडला. आणि तरी मोडलं तरी तुझी शेजारी नाही की करायला. हो तुला सांगायचं राहिलं बघ. अगं काल रात्री ना हिच्या घरात आवाज येत होता. कसला म्हणजे काय, नुसतंच खालीवर खालीवर खालीवर. हो काय बघ की नाही का. अगं पण चंद्रे तू कशाला तिच्या घराच्या बाहेर वाट. अगं कशाला म्हणजे काय, शिमग्याचा दिवस वाडीच्या बायका मला शेण ठेवीत नाही. आणि त्यांची कहाणी म्हणजे काय सांगू, मला बघितलं की 4 हात लांबच पडतात या वाडीतल्या बायका. मग पडणार नाही तर काय, तुझ्यासारखी फटकळ बाई असेल तर कोण नादी लागली.
शेण ते विटा म्हणून मी रात्रीच प्लॅनिंग केलं होतं चोरायचं शेण. आता कशाला येते? बरं तुमचं झालं असेल तर बाजारात निघायचं का? उशीर होतोय. अगं हो मी का उशीर होतोय विचारलं सुंदरा ते भांडत माझ्या संगाची. अगं सॅन हो, आपण बाजारात निघाल्या खरा, पण बाजाराची वाट कोणाला माहितीये का? मला बाजाराची वाट विचारली तर तोंड फुरटतात आणि भांडाऱ्याची तोंड पुढे येतात. अगं ह्या दोघी लगेच झाली माझ्यावर. अगं मी बोलते म्हणून सगळ्यांना माझंच तोंड दिसतं. दिसणार नाही तर काय, फटकळ बाईच्या नादी कोण लागेल? चारात लांबत राहा माझ्यापासून. कासाला पण पुरायची आहेस माझ्या. 2 3 4 लांब. तिचं बाई वेगळंच काहीतरी असतं बाई. झालं बाई. जरा सुंदरा जरा जास्तच बोलते असं ऐकतं वाटतं काय? काय? वाटाणे वाटण नाही खाल्ला नाही तेव्हा वाटाणे सारखी टुनटुन उड्यावरती. तोंडावर एक शब्द निघत नव्हता रे. आता पण टुनटुन तू पण तिच्यासाठी बोलायला लागली. बरं राहू दे. आता बाजाराला जायचं कसं हे सांगा. आता ते तुम्हाला माहिती. तुम्ही सगळेजणी जाता म्हटल्यावर तुम्हाला माहिती असणार की वाटा. तिथं जाऊ दे. अगं ती मावशी. अगं हो की ग. वरच्या मावशी दररोज जाते बाजारात. तिला हाक मारूया. अगं मावशीपेक्षा तुझ्या शेजारीला माहिती असेल की तिला विचार आधी विचारून बघ. तिला नाही तर परत बडेल मला विचारलं नाही म्हणून. तिला नाही माहिती, मला माहिती. बरं बाई तुझी लाडकी मावशी तूच आवाज दे. बेकार बाई भांडायला. नाही नाही, माझी पण लाडकी मावशी आहे. कशी असली तरी बाजाराची वाट तिलाच माहिती आहे बघ. बरं बाई तिला माहितीये ना, तिला आवाज दे तू. मावशी काय मावशी? का ग म्हटलं राधाबाई? नाही. अगं त्याचं की नाही माझ्या घरातली सर्व कामं आटपते आणि मग तुझ्याकडे येते. बरं ये मग, वाट बघते मी. येते हाक मारी राधा काग म्हातारा मावशीला हाक मारी राधा काग म्हातारा मावशीला आले आले घरादा बाई आवरोणी पसारा. आले आले घरादा बाई आवरोणी पसारा. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आले आले घरादा बाई आवरोणी पसारा. आले आले घरादा बाई आवरोणी पसारा. चौकर माझा बाईला कट्याल 12 पोरांचा. कट्याल 12 पोरांचा. कट्याल 12 पोरांचा. जीवनाची कशी व्यथाची सांगते नवरा नाही कामाचा. नवरा नाही कामाचा. नवरा नाही कामाचा. रोज पिऊन येतो हा रोज रजनी काना. रोज पिऊन येतो हा रोज रजनी काना. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आकबारी राधा या म्हाताऱ्या मावशीला. आले आले राधा बाई आवरोणी पसारा. आले आले राधा बाई
अगं मावशी मी काय म्हणते काय ग आपटून आली कुठं काय पडलं मग तूच तर मला आपटून येते म्हणून अगं त्याचं की नाही राधेने हाक मारली घरातली सर्व कामं आटपते आणि मग तुझ्याकडे येते काय काय मग झाली काय कामं सगळी कुठं काय सगळी कामं मला एकटीलाच करायला लागतात मग बघ. आम्ही यायचं बाई तुझ्या घरात तूच करणार अगं तसं नाही माझा धनी पण काही कामाचा नाही बघ का ग नुसता टाकून असतो काय आणि तू बरी त्याला टाकू देते अगं हे मिली तसं ना मग अगं असं मग तसं काय लोकांसोबत गैरसमज तुला माहिती व्हायचा आहे का कोण माझा धनी कोण? तो साहिल मांजरेकर अगं बाई, अगं त्या बी म्हणून काय केलं तुला माहितीये का काय केलं जरा मी वसईला दिसली हा. की न्याला आतमध्ये जरा वसईला दिसली की न्याला आतमध्ये अगं त्याचा काय हा घाणेरडा प्रकार अगं त्याचा लय वेगळा प्रकार आहे बघ तुला माहिती आहे की त्याने काय केलं काय केलाय 15 वर्षात 17 पोरं काढून बी मोडे तुझे पावलं कसं एवढं एवढा टाका तुम्ही तिकडे जाय जपूनच म्हणजे माझ्यासारख्या बाईनं जपवायचं ते तुला जमणार नाही मावशी तुला त्रास नाही झाला अगं नाही मला त्रास झाला काय तुला सांगू पोरं काढलं तर काढणार त्यातनं दोनदा तुम्ही काढणार म्हणजे एक फ्री फिफ्टी 50-50 अरे हे राधाबाई बोल मावशी एवढ्या तुझं चालला तरी कुठे अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी ठरलं मथुरेच्या बाजारी जायचं पण बाजाराची वाटच माहिती नाही म्हणून तुला आवाज दिला बघ असं आहे का म्हणजे म्हातारीची गरज लागली तुला मावशी तू आणि म्हातारी अगं त्या देवरुखात बघावं तेव्हा रोज रोज कोणा सांगायची नाही कोणा सांगायची फिरत असते आणि तू कोणती म्हातारी हे बाबा साई बाबा कुठं आहे साई हे बाबा कधी बघितलीस मला नाही ना मग अगं तो पण असतो फिरत बर? नाही काय म्हणे मी त्याला बऱ्याच वेळा होय बघितलंय ना, होय. हा. अगं मी पण घेतलीस देवरुखात मला भेटायचा होय काय हे बाबा तू याला कशाला भेटायचा जरा जरा चुकलं ग तेव्हा आमचं ना कॉलेज मधलं प्रेम होतं बाई बाय आणि हे नंतर माझ्यावर झालं काय हे बाबा हा? म्हणजे तू आलीस म्हणून माझा पत्ता कट झाला होय ना? नाहीतर काय अगं, प्लीज माझ्यावर चलते हा. मी कशी दिसते करीना कपूर सारखी दिसते ना आग लागली मिरीच्या तोंडाला म्हणजे करीना कपूर अगं मेकअप काढ मग शक्ती कपूर अगं हे काय आवडायची ना मला तू चल बाजारला आता काय झालं मावशी तुझा ही विचार मावशी बरोबर काय आहे. सारखी मध्ये मध्ये थांबतच असते नेहमीच यायचं मी बाजारला येऊ तुम्ही अगं मावशी अगं तिला काय म्हणजे कोणतरी असेल वाट बघ मावशी खरं खरं सांग मागे कोण येत होतं सारखी अगं मागे कुठे हा बघा इथं बसलाय तोच आहे दुसरं कोण आहे बघ हे राधाबाई तुझा विचार बरोबर आहे पण घेतलं काय नसलं काय सांगितलं ना अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी घेऊन घेऊन काय घेणार कोणी तूप कोणी लोणी कोणी खवा घेतला फक्त चंद्राने वेगळा बाई घेतला बाय माझ्या चंद्राने काय घेतलंय अगं हो मावशी हा. मी काहीतरी ना नवीनच घेतलंय बघ तू सांग सांगू मावशी जास्त मोठं नको लगेच सांग पण मावशी त्यांना सांगायचं नाही हा ए ऐकू नका मावशी आमच्या ह्यांनी बाई ह्याने अगं हो बाई, शेतावाले, त्यांना थंडी लागते थंडी लागते नाहीतर काय भाऊ टोपरा घाल टोपरा अगं रातभर कडे नुसता झोपतच नाही रातभर झोपत नाही नाहीतर काय नुसतंच कुरकुर बाई बाय अगं आमच्या ह्यांनी रात्री टाकलं आणि मी सकाळी हलव बाई बाय रात्री टाकलं आणि सकाळी हलवलं जास्त हलवू नको खाली पडेल आमचे हे आहेत की सांभाळायला आहेस ना हा तुला ताक येतं ना ताक येतं ना काय म्हणाली ताक येतं ना हा. मग मला समजलं म्हातारी बाई आहे मी हे राधाबाई काय तिकडे करते काय नाही ग बाजार करायचा विचार करताय चला. चला तर मग अगं मावशी मी काय म्हणते आम्हा साऱ्या पोरींना विचारलं पण तू काय घेतलंस नेसलंस ते नाही सांगितलंस ते
म्हातारी बाई काय घेणार? अगं काहीतरी घेतलं असतं की. अगं मावशी, मी परवा दिवशी ऐकलं. हिचं काय झालं नाही का? काय झालं? नुसती मावशी. हे मावशीला धक्का बिका मारू नको, मावशीला पोकी आहे. ए, अगं मावशी, हा. ह्या वाडीतल्या बायका ना परवा दिवशी आणि आज पण म्हणत होत्या मावशी की नाही साहिल रावांचं घेतल्याशिवाय घरातलं बाहेर. त्यांना सांग, पटवून सांग त्यांना. काय घेतल्याशिवाय? अगं घरातलं बाहेर जाऊ की नको, होकार नकार घ्यायला नको. मग? काहीतरी वेगळं समजू नका. बघ, मी सांगते बघा. ऐकतेस ना? अगं हो माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही. मावशी, तिच्या नवऱ्याची घे, नवीनच लग्न झालंय. चंद्री, तू का माझ्या वाटेला लागतेस? मावशीला सांगून ठेव बघ, सारखी माझ्या नवऱ्याची सही. पण तुझ्या नवऱ्याची सही मला नको आहे. अगं तुला नकोय पण तिला हवी आहे ना, तिला सांग. हे, तुला तुझी कर नको मानू. मग बाई तिच्या नवऱ्याची किती एवढं पाहिजे. बोलू दे तुम्ही काय मला ऐकलं नाही? ऐकतेस ना? माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही. अरे राधे, माठात घेतलाय पण मी दही. मावशी हा. सांभाळून तिकडची पोरं ना नाही चावट आहे तुझं दही चाकून पातील नाहीतर काय. आलेले पारदर्शी कोकणची लोककला म्हणजे नाच, भजन, नाटक, नमन याची संस्कृती जपणारे कलाकार संत ज्ञानेश्वरांच्या आणि केदारलिंगाच्या आशीर्वादानं पावन झालेल्या भूमी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षानं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराचे बाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई जोगेश्वरी उपशाखा प्रमुख शैलेश गजानन सावंत यांच्याकडून या कलेचा गुणगौरव करण्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आले. ते वाघसाई भरारी नाट्य नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद ऋषिको, धन्यवाद. अगं मावशी, सांगायचं राहिलं बघ तुला. अगं ते ओंकार भास्कर भेटले होते. ओंकार वाचकर कुठे आहेत ते? ते बघ तिकडे बसले, मान खाली ए घातले. बाबा, हे मान मोडल. अगं पुरुषासारखा पुरुष आणि मान खाली घालतो. अरे पुढे काय झालं? अगं मला ना बघितल्यावर ना त्यांनी मला आवाज दिला रे. आवाज दिला नाही. अगं मी एकटी बाई, आता जाऊ तरी कशी पुढ्या. बाई बाई कान तिप्पट गडी मला पकडलं बिकडलं. नाही तसा नाही पकडणार तुला. तशी काही तू आहेस माझ्या मागण्या मला. अगं मला त्यानं आवाज दिला, हा. मला म्हणतो ओ चंद्राबाई इकडे या. मी घाबरले, म्हटलं तर जाऊ तरी कशी. एकटी बाई कशी नाही तर काय, कशी बशी बाई गेली पुढ्यात. कशी हा घाबरत आणि तिथं बाई सरू काकू होती. सरू काकू हा आहेत का इथं? सरू काकू असं तुझं असं. अगं तिला बघितलं आणि मला बाई घाबरायला झालं ना गं. बाई मग आता तिनं जर आम्हाला दोघांना एकत्र बघितल्यानंतर अख्या गावभर सांगली खाली बाई ती. नाही तर काय. आणि तर कशी बशी बाई गेली पुढ्या. मला कसं म्हणतो, वहिनी आपण उद्या देवरुखला जाऊया. बाई मग देवरुखला जाऊया म्हटलं. आता ह्या कशाला आणि मला देवरुखला घेऊन जातोय. मग नंतर म्हणतो कसं आपण टिकलेश्वरला फिरायला जाऊया. टिकलेश्वरला? हा, आता टिकलेश्वरला कसं सगळी जण माणसं येतात. होय. आता तिथं जर मला कोणी बघितला तर गावभर नाही करते. होय, मग? खाण्याची सवय ग. जरा एखादी नवीन पोरगी दिसली, बाई दिसली की लागला मागं. होय काय? हॅलो, आमच्या ह्या लाडक्या मावशीने आलेले पारितोषिक संदीप सावंत यांचं मावशीने नाव घ्यायचं. 101 रुपयाचे पारितोषिक आले. संदीप सावंत. महादेवांच्या पिंडीला बेलगाते वाकून, महादेवांच्या पिंडीला बेलगाते वाकून संदीप. आणि संदीपरावांचं नाव घेते. इथे बसलेल्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचा मान राखून. धन्यवाद ऋषिको, धन्यवाद. हे राधे, आता एवढा मोठा घाट चढायचा, मग एखादं गाणं नको व्हायला. मी काय म्हणते मावशी, तूच घे की एखादं गाणं. अगं हे चंद्रे, काय ग मी गाणी म्हणेन तर तू सपोर्ट करशील ना मला? काय अगं सपोर्ट म्हणजे पोरं. मावशी, तू कुठल्या इंग्लिश अगं, नाव लागलं तर शाळेत. इंग्लिश नको बोलू. शिक्षणाचं नाव काढून बोलू. बरं बाई, घे तरी गाणं बघू. नाही नाही मावशी, तू छान म्हणतेस. अगं गाणं म्हटलं. असतेच काही तर पुढे ये. 7-5 पराती वाडीला भात, 7-5 पराती वाडीला भात, 7-5 पराती वाडीला भात, 7-5 पराती वाडीला भात. तरी पण करवली बसन नीट, तरी पण करवली बसन नीट. तरी पण करवली बसना